वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेत पारित। रात्री उशिरा मतदान। विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतं। कोकणाला अवकाळीचा तडाखा। रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी। आंबा आणि काजू पीक धोक्यात। दहिसर एक्सरमधील नवागाव येथील बीएमसीच्या 7 एकर भूखंडावर काही विकासकांचा डोळा। अनधिकृत सर्वेक्षणालाही सुरुवात। बीएमसीचं याकडे दुर्लक्ष। मुंबईतील एसआरएच्या विविध प्रश्नांसंदर्भात मनसे कार्यकर्त्यांचा मोर्चा। संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात वांद्रेतील एसआरए कार्यालयावर धडकणार मनसे कार्यकर्ते। प्रशांत कोरटकर वकिलामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता। कोरटकरला बेल मिळणार की जेल होणार याकडे लक्ष। सातारा जिल्ह्यातील 30 गावं 217 वाड्या तहानलेल्या। 31 टँकरनं पाणी पुरवठा। तीव्र उन्हामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश करणार शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। महावितरणने केलेल्या वीज दर कपातीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती। महावितरणकडून वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।